तर ही जी तलवार आहे ती आपल्या देशामध्ये बनवली जात नव्हती, पण त्याचा जो पकडण्याचा जो हँडल जो आहे तो आपल्या देशामध्ये बनवला जायचा. समोर जी तलवार दिसते तिला तोफ तलवार असं म्हणतात, किंवा त्या काळामध्ये लोक हिला फिरंग असं म्हणायचे. फिरंग का म्हणायचे? कारण त्या काळातली लोक बाहेरच्या देशातली जी लोक होती, म्हणजे वॉलंदेज आले, स्पॅनिश आले, जर्मन आले, ब्रिटिश आले, या सगळ्यांना फिरंगी असे बोलायचे. आणि या फिरंग्याने आणलेली तलवार म्हणून ही फिरंग. हिचं जे ब्लेड आहे पातं, हे इम्पोर्ट मटेरियल आहे, बाहेरून आपण आयात करायचो. आणि ह्याच्या ज्या मुठी आहेत त्या लोकल बनावटीच्या होत्या, त्या इथे इन्स्टॉल केल्या जायच्या. त्यामुळे हिला धोप किंवा लॉंग ब्लेडची सॉर्ड असं म्हणतात. त्याच पद्धतीच्या तलवारी आपल्याला बघायला मिळतात, फक्त ह्याचं पातं आहे ते थोडंसं वक्र आहे. त्याचं कारण असं आहे की वार केल्यानंतर त्याचा वार अधिक खोलवर होण्यासाठी अशा पद्धतीची पाती बनवली गेली. याला तुम्ही बघतायत नाळ आहे, नाळ उपनाळ असं म्हणतात, जेणेकरून पातीचं वजन कमी व्हावं. दुसरी गोष्ट, त्या पात्याला स्ट्रेंथनिंग यावी, मजबूती यावी, त्यासाठी अशा पद्धतीचं डिझाईन्स किंवा लाईन्स काढल्या जायच्या. आणि ह्या ज्या विशिष्ट पद्धतीच्या मोठी आहेत त्याला इंग्लिशमध्ये किंवा ब्रिटिश लोक बास्केट बेल्ट असे म्हणतात. मुल्लर मोठीच्याच तलवारी आहे, फक्त ह्याला पातं जे आहे ते दुधारी आहे, पट्ट्यासारखं दोन्ही बाजूला धार असल्यामुळे ह्या अधिक संवारक अशा आहेत. आणि ह्या मुख्यत्वे करून दक्षिणेकडे बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला शब्द घेतला मुठीला मुल्लेरी म्हणून, त्या नाशिक जवळ मुल्लेर म्हणून गाव आहे. साल्लेर मुल्लेरचा जो किल्ला त्याच्या पायथ्याला ह्या मुठी कारागीर बनवत होते, त्यामुळे ह्या मुठींना मुल्लेरी मूठ असं म्हणतात. या तलवारीच्या वैशिष्ट्य म्हणजे या तलवारीला दोन्ही बाजूने धार केली जाते. या दोन्ही बाजूने धार केल्यामुळे युद्धामध्ये आपलं वर्चस्व जास्त पडलं जातं. त्याच पद्धतीच्या तलवारी आहेत. फक्त अजून एक वैशिष्ट्य असं की ह्या तलवारींचा इतिहास 14व्या शतकातल्या विजयनगर साम्राज्यापासून आपल्याला मिळतो. त्यांच्या शिल्पांमध्ये अशा पद्धतीच्या तलवारी आहेत, फक्त त्याच्या मुठीचा जो गार्ड आहे तो नाहीये. त्यानंतर हळूहळू शस्त्रांमध्ये क्रांती होत गेली किंवा बदल होत गेले, आणि मग त्याला गार्ड यायला लागला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.